राम राम मंडळी, नमस्कार सर्वांना। तर मंडळी, सध्या ऊन खूप तापतं आहे आणि अशा तापत्या उन्हामध्ये निसर्गामध्ये कुठल्याही झाडाला पालवी वगैरे नसते। अशा वातावरणामध्ये एक अत्यंत दुर्मिळ, चविष्ट आणि आयुर्वेदिक अशी रानभाजी बहरत असते। ही रानभाजी सेवन केल्याने अगदी आपले हातपाय दुखत असतील, सांधेदुखीचा त्रास असेल, हाडदुखीचा त्रास असेल, हे त्रास अगदी 2 ते 3 दिवसामध्ये गायब होतात। अशी ही अत्यंत चमत्कारी आयुर्वेदिक आणि उपयुक्त अशी रानभाजी आज आपल्याला बघायची आहे। तर ही रानभाजी सध्या जंगलामध्ये बहरलेली आहे, फुललेली आहे। तर मंडळी, ही फुललेली वनस्पती आहे, ही एक अत्यंत चविष्ट आणि आयुर्वेदिक अशी रानभाजी आहे। तर या रानभाजीला म्हणतात सावर, काटे सावर किंवा शाल्मली अशा अनेक नावाने ओळखली जाणारी रानभाजी आहे। तर मंडळी, ही रानभाजी भारतामध्ये सर्वत्र आढळणारी अशी रानभाजी आहे। विशेषतः महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही भाजी आढळते आणि त्यामुळे आपल्याला जिथे जिथे ही भाजी दिसेल आवर्जून खायला विसरू नका। आणि हे झाड जर बघितलं तर असं खडकाळ जागेवर, कमी उताराच्या जागेवर आपल्याला वाढताना दिसतं। याला कसे काटे असतात आणि असं बहरत असतं, अशी याची साधारणपणे आपल्याला साधी ओळख सांगता येईल। दिसायला अगदी काटेरी आणि असं सरळ वाढतं, याप्रमाणे आपल्याला हे झाड बघायला मिळतं। सर्वात भारी ओळख म्हणजे बघा, अशी याची फुलं असतात याप्रमाणे दिसायला, आणि सगळ्यात भारी ओळख म्हणजे अशा खोडाला खूप काटे असतात। फुलल्यानंतर या रानभाजीला खूप छान असे डोळे लागतात आणि या डोळ्यांची खूपच चविष्ट भाजी बनते। जसं पाहिलं तर आपण फुलांची पण भाजी बनवतो आणि डोळ्यांची पण भाजी बनवतो, परंतु आज आपल्याला डोळ्याची भाजी बनवायची आहे। तर मंडळी, आता सावरीला डोळे लागलेले आहेत आणि डोळे किती लागलेले आहेत बघा, हे बघा, खूपच जास्त डोळे। तर याच्यातले आपल्याला भाजीपुरतेच तोडायचे आहेत, सगळे तोडायची गरज नाही। हे बघा किती भारी आहेत। सावरीचं वैशिष्ट्य असे खूप काटे असतात आणि फूल मात्र या प्रकारे असतं आणि असे डोळे लागलेले असतात। यावरून आपण अचूक सावरीची ओळख करू शकतो। तर मंडळी, भाजीसाठी बघा असे एकदम कोवळे डोळे घ्यायचे आहेत, नुकतेच 2 ते 3 दिवस झालेले, याप्रमाणे लागलेले। हे बघा, खूपच भारी कोवळा आहे हा। त्यानंतर इथं बघू शकता आपण, हा बघा, हा सुद्धा एकदम परफेक्ट आहे, एकदम कोवळा परफेक्ट भाजीसाठी घ्यायचा आहे। असे कोवळे जास्त करून भाजीसाठी घ्यायचे। हे बघा, खूपच भारी लागलेले आहेत यावर्षी डोळे। या रानभाजीचं आयुर्वेदिक महत्त्व सांगतो। ज्या ज्या व्यक्तींचे खूप हातपाय दुखतात, हाडं दुखतात, सांधे दुखतात, यांनी या भाजीचे फुलं अगदी वाळवून घ्यायचे आहेत सावलीमध्ये आणि मिक्सरमध्ये पिळून याची पावडर बनवून सकाळ उपाशीपोटी कोमट पाण्याबरोबर सेवन करायचे। रात्री झोपण्याच्या आधी अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आणि 1 चमच पावडर घ्यायची आहे। असं केल्याने 8 ते 15 दिवसामध्ये हातपाय दुखणीमध्ये आराम मिळतो। अशी अत्यंत गुणकारी रानभाजी आहे। त्यानंतर ज्या तरुणांना किंवा तरुणींना चेहऱ्यावर मुरमं येतात, पिंपल्स म्हणतो आपण यांना, हे येत असेल तर त्याचा काटा काढायचा आणि हा काटा घासून त्या ठिकाणी चेहऱ्यावर लावायचा आहे। अगदी चेहरा टवटवीत, ताजा आणि फ्रेश होतो आणि मुरूम हे गायब होतो। तर अशी अत्यंत उपयुक्त अशी रानभाजी आहे। याचे सगळेच भाग आपण वापरत असतो, परंतु मी आपल्याला अगदी खूप महत्त्वाचे याचेच आयुर्वेदिक महत्त्व सांगितलेले आहेत। त्याचप्रमाणे याचा जो काटा आहे, हा काटा काथ्यामध्ये वापरतात। तुम्ही लहानपणी देखील या भाजीचा नैसर्गिक पान म्हणून खाल्लं असेल कदाचित, तर असा या काट्याचा आपण नैसर्गिक पान म्हणून सुद्धा वापर करतो। तर मंडळी, सावर हे अत्यंत उपयुक्त असं झाड मानलं गेलेलं आहे। आमच्या आदिवासी संस्कृतीमध्ये जे 16 संस्कार आहेत, त्या 16 संस्कारांपैकी एक संस्कार म्हणजे वृक्षरोपण। तर हे वृक्षरोपणचं जे संस्कार आहे ते या झाडापासूनच दिलं जातं। अगदी मांडवाच्या दिवशी म्हणजे लग्नाच्या पहिल्या दिवशी मांडव असतो, या मांडवामध्ये या सावरीची बेळ गाडून त्या नवदाम्पत्याला, नवरदेव असेल नवरी असेल, त्याच्या हाताने ही बेळ अंगणामध्ये गाडून एक प्रकारचं वृक्षरोपणाचा त्याला संस्कार दिलं जातं। तर असं एक अत्यंत उपयुक्त असं संस्कार हे सावर हे झाड आमच्या आदिवासी बांधवांना शिकवत असतं आणि त्यामुळे हे आदिवासी बांधवांचं अत्यंत प्रिय असं झाड आहे। कारण हे झाड आदिवासी बांधव ज्वलनासाठी वापरत नाही आणि त्याची पूजा केली जाते। आणि असं एक 16 संस्कारापैकी एक संस्कार म्हणजे वृक्षारोपण। हे वृक्षारोपणाचं संस्कार आदिवासींना या सावरीच्या झाडापासून दिलं जातं। तर असं अत्यंत उपयुक्त आणि वंदनीय आणि त्याचप्रमाणे पूजनीय असं झाड आहे सावर, काटे सावर आणि शाल्मली। हे झाड सध्या जंगलात
तर याची मोठ्या प्रमाणामध्ये कत्तल होते आहे. तर असं झाड भविष्यासाठी आवर्जून याचं वृक्षारोपण करा, लागवड करा आणि याचं संवर्धन करा आणि पुढच्या पिढीला माहिती करून द्या. तर मंडळी, आपण खूपच छान असे कवळे दोडे तोडलेले आहेत भाजीसाठी. हे बघा, असे एकदम भारी बारीक मिळालेले आहेत. हे बघा, तर अशा आवश्यकतेनुसार साधारणपणे आमच्याकडे एवढे विकायला असतात. ह्या 10 रुपयाचा वाटा झालेला आहे. असं आपण आवश्यकतेनुसार जेवढे सापडले तेवढे दोडे घेतलेले आहेत भाजीसाठी. तर बघा, आपण भाजीसाठी असे एकदम कवळे दोडे आणलेले आहेत खूप. आणि आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मस्त भेंडीसारखे कापून घ्यायचे आहेत. तर अशी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला मस्त. त्यानंतर असे मागचं देठ आहे हे मोडून घ्यायचे आहे याप्रमाणे असं. तर असं मस्त धुवून झालेले आपले दोडे. त्यानंतर अशी भेंड्यासारखे बघा खूपच कवळे आहेत, याप्रमाणे आपल्याला कापून घ्यायचे. खराब भाग काढून टाकलेला आहे. बघा, असे 4 तुकडे करायचे एका दोड्याचे आणि याप्रमाणे एकदम बारीक बारीक तुकड्यामध्ये कापायचे. एवढे बारीक ना? तर असे आपले सर्व दोडे व्यवस्थित बारीक कापून झालेले आहेत. बारीक ना लगेच. दोडे सर्व कापून झालेले आहेत. आता आपल्याला याला फोडणी द्यायची. फोडणीसाठी साहित्य असा एक मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे, असा एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि याच्या 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या बारीक तुकड्यामध्ये कापून घेतलेल्या आहे. वरवंड्यावर लसूण असं बारीक कुटून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला दोड्याच्या प्रमाणानुसार गोड तेल घ्यायचं आहे. सुक्या मसाल्यांमध्ये असं 1.5 चमच जिरा घेणार आहे आपण. त्यानंतर 2 चमच तिखट आवडीनुसार घ्या. त्यानंतर 1 चमच धना पावडर, 1 चमच हळद आणि 2 चमच कुठलाही घरगुती मसाला घ्या. त्यानंतर चवीनुसार मीठ. एवढं आपण सुक्या मसाल्यामध्ये मसाले घेतलेले आहेत. तेल गरम झाल्यावर सर्वात आधी कांदा टाकायला आपण. कांदा थोडा परतून झाल्यानंतर लगेच लसूण टाकून दिलेला आहे आपण. कांदा आणि लसूण परतून झालेला आहे. जिरा टाकलेला आहे आपण सर्वात आधी. त्यानंतर तिखट 2 चमच. त्यानंतर हळद 1 चमच आणि घरगुती मसाला 1.5 चमच. सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर धना पावडर अर्धा चमच घेतलेला आपण. सर्वात शेवटी आपण टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो चांगले मॅश करून घ्यायचे आहे, त्याच्यामुळे चांगली चव येते. त्यानंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मीठमुळे टोमॅटो चांगले मॅश होतात, चांगले शिजतात. टोमॅटो नाही टाकले तरी चालतात, ऑप्शनल आहेत. टोमॅटोमुळे एकदम व्यवस्थित फ्लेवर येतो. असं टोमॅटो चांगले मॅश करून घ्यायचे आहे. त्यानंतर अर्धा मिनिट असं आपल्याला झाकून ठेवायचे आहे, त्याच्यामुळे टोमॅटो मस्त शिजून जातील. तर असं 1.5 मिनिट झालेलं आहे. टोमॅटोमध्ये मस्त तेल सुटलेलं आहे. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला असे कापलेले दोडे टाकायचे आहेत. असं सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी अर्धा कप पाणी टाकायचे आहे आपल्याला. खूप जास्त पाणी टाकायची गरज नाही. पाणी टाकलं नाही तरी चालतं, पण थोडे कोरडे झालेले आहेत दोडे. त्यानंतर असंच झाकून चांगलं 4 ते 5 मिनिटे भाजी शिजवून घ्यायची आहे मस्त. पाणी अगदी सुशेपर्यंत आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे भाजी. त्यानंतर अशी अधूनमधून भाजी साळत राहायची आहे. तर अगदी 5 ते 6 मिनिटानंतर बघा खूप छान असं पाणी कमी झालेलं आहे. वास पण छान सुटलेला आहे आणि भाजी पण शिजलेली आहे. बघा खूपच छान भाजी शिजलेली आहे. वास पण खूप छान सुटलेला आहे. तर अशी गरमागरम सावरच्या दोड्याची भाजी आणि गव्हाची पोळी खायला तयार आहे. चला मग या खायला सगळ्यांनी. आणि मित्रांनो, भाजी खाताना गरमागरम भाजी खा. गरमागरम भाजी खूपच टेस्टी लागते. तर मंडळात आपण चव चाकतोय. खूपच टेस्टी भाजी झालेली आहे. एकच नंबर, खूपच टेस्टी. अप्रतिम.
तर मंडळी चव सांगतो तुम्हाला, अशी ही भाजी आपल्या गावठी भेंड्या आहेत त्या भेंड्यापेक्षाही भाजी लागते आणि खूपच टेस्टी, नाविन्यपूर्ण अशी चव आहे या भाजीला. अगदी आपली गावठी भेंड्या आहेत या भेंड्यासाठी टेस्ट लागते, खूपच टेस्ट भेंड्यापेक्षाही भाजी लागतात, गावठी भेंड्यापेक्षा भारी. तर अशा या आमच्या रानभाजीसाठी एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रानभाज्यासाठी पाहत राहा आमची गावाकडची चव.